आलेली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। शिवसेनेमध्ये फूट पडून अनेक आमदार खासदार शिंदेंसोबत गेले आणि सत्तेमध्ये सहभागी झाले। राज्यामध्ये भाजपसोबत सत्तावासी हे सगळेच जण झाले आणि यातल्या अनेकांच्या मागे ईडीच्या चौकशीचा खरं तर ससेमिरा होता। खासदार भावना गवळी, माजी आमदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक, बीएमसीच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव अशी अनेक नावं यामध्ये घेता येतील। या नेत्यांच्या मागची ईडी चौकशी जरी सध्या थांबलेली असली तरी त्यांच्यावरती असलेले गुन्हे आरोपपत्र हे काही मागे घेण्यात आलेलं नाहीये। थोडक्यात कारवाईची तलवार अजूनही टांगतीच आहे। शिंदेंकडे वारंवार साकडं घालून सुद्धा या नेत्यांची बोळवण होती अशीच माहिती समोर मिळते। दुसरीकडे ज्या खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा खासदारांच्या जागी नवे चेहरे द्यावे असा भाजपचा आग्रह असल्याचं कळत आहे आणि त्यासाठी भाजपने नवा फॉर्म्युला शिंदेंना दिल्याचं समोर आलंय। या फॉर्म्युलानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेतल्या साधारण 5 ते 8 खासदारांना विद्यमान चेहऱ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये विदर्भातले 2, मराठवाड्यातले 2, मुंबईमधला 1 आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 2 खासदारांची नावं चर्चेत आहेत। पण भाजपचा हा नवा फॉर्म्युला शिंदेंना मान्य होणार का? भाजपच्या या फॉर्म्युलामुळे आपल्याच प्रियजनांसोबत एकनाथ शिंदे वैर घेणार का? एकीकडे सत्तेचा सोपान साधण्यात मोठा हात असलेल्या शिंदेंच्या शिलेदारांची नावं क्लिअर होत नाहीयेत। त्यामुळे कारवाईची टांगती तलवार शिंदेंना परवडणार आहे का, की उमेदवारी नको पण ईडी यावर अशी गत होणार आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चेत सहभागी होत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव आपल्या सोबत आहेत आणि ज्यांच्या पक्षाभोवती सध्या ईडीचं शुक्ल काष्ट जरा जास्तच तीव्र झालेलं आहे अशा आम आदमी पक्षाचे प्रवक्ते धनंजय शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहेत। ही वेदना काय असते ना ईडीच्या कारवाईची आणि कशा पद्धतीने कोंडी केली जाते ते धनंजय शिंदे आपल्याला सांगतील। मी सुरुवातीला जाणार आहे संजीव भोर यांच्याकडे। संजीव भोरजी, भाजपचा यामधला स्टान्स कसा आहे की जे चेहरे स्वच्छ आहेत, यांच्यावर कुठलेही आरोप नाहीयेत, डाग नाहीयेत, अशांना तुम्ही संधी द्या, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना थोडं बॅकफूटवर येऊ दे। वरकरणी बघता भाजपची ही भूमिका किती सरळमार्गी आहे असं दिसते, पण प्रत्यक्षात ज्यावेळेला ग्रासरूट लेवलवरती अशा नेत्यांशी किंवा जनतेशी त्यांच्या मतदारसंघात डील करायची वेळ येते त्यावेळेला शिंदे खऱ्या अर्थाने कोंडीत पकडले जाऊ शकतात भाजपने जर अशी अट टाकली असेल तर। संजीव भोर, काय यावरती भूमिका? नाही, मुळात जे काही पक्ष उमेदवार द्यायच्यात, उमेदवार उभे करायचे आहेत यासाठीच तिन्ही पक्षांचं एक समन्वयाचं धोरण असेल आणि सर्व बाबींचा विचार करून सर्वंकष विचार करून हा निर्णय घेतला जाईल। त्यामुळं आता ज्या पद्धतीने आपण जी मांडणी करतायत की भाजपचं धोरण असं आहे, खरं तर भाजपचं आणि शिवसेनेचं 30 वर्षांपासूनच एक निवडणुकीतलं जागा वाटपाचं एक अग्रीमेंट आहे, पूर्वीपासून चालत आलेलं। आणि आजही ज्या ज्या ठिकाणी विद्यमान आमदार खासदार जे आहेत, ज्या पक्षाचे आहेत, महायुतीतले असतील, युतीतले असतील, तर त्यांना डावलून हे सगळं होणार आहे अशा पद्धतीने जो काही प्रचार प्रसार सुरू आहे, खरं तर मला सर्वप्रथम हे आवर्जून सांगायचं आहे की ह्या वावड्या आहेत, ह्या अफवा आहेत। हे जे कोणी उठवत असतील त्यांना योग्य वेळी, मग ते कोणते विरोधी पक्षातले असू द्यात किंवा आमच्या महायुतीतलेही कोणी असू द्यात, जे कोणी अशा पद्धतीच्या वावड्या अफवा उठवत असतील त्यांना आम्ही योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊच। परंतु तुर्तास एक या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं कुठलंही धोरण, वेगळं धोरण भाजपने आमच्यावर लादलेलं नाहीये आणि आम्ही सर्व बाजूने विचार करून सर्वांच्या सहमतीने जे धोरण ठरेल त्याबरोबर आहोत, त्यासाठी कटिबद्ध आहोत। एक असं आहे की भाजपने या प्रकरणी सर्वेक्षण केलेलं असा दावा केला जातो आणि जे चेहरे ज्यांच्या भोवती ह्या आरोपांचं जंजाळ आहे त्यांनी निवडणूक लढवू नये असा पर्याय त्यांनी शिंदेंना दिलेला आहे। किंबहुना त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतः एकनाथ शिंदेंची इमेज ही खूप स्वच्छ आहे आणि त्यांची इमेज पक्षाने पोर्ट्रे करावी असा भाजपचा दावा आहे आणि त्यासाठी त्यांनी हा पर्याय, हा फॉर्म्युला भाजपला दिलेला आहे। असं काही आहे का संजीव भोरजी? नाही, अशा पद्धतीने असं कुठलंही हे जबाबदार किंवा अधिकृतपणे असं कुठेही झालेलं नाहीये। या सगळ्या माध्यमांमधून आलेल्या बातम्या आहेत किंवा माध्यमांमधून अशा पद्धतीने प्रसारित झालेलं ही थीम आहे। प्रत्यक्षात असं कुठेही झालेलं नाही। जेव्हा केव्हा जर असं काही होणारच असेल तर तीनही पक्ष म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल किंवा महायुतीतला तिसरा पक्ष, या तीनही पक्षाचे जबाबदार नेतृत्व याबाबत भाष्य करेल ना। त्याशिवाय
त्याशिवाय अशा पद्धतीच्या जर बातम्या येत असतील तर त्या अधिकृत कशा मानता येतील? ठीक आहे, आपल्यासोबत प्रेरणा होनराव आहेत. प्रेरणा होनरावजी, भाजपने जर अशा पद्धतीची अट ठेवलेली असेल तर नेमका भाजपचा विचार काय असू शकतो यामागे? नम्रताजी, सगळ्यात पहिल्यांदा मला प्रकर्षाने एक गोष्ट सांगायची आहे. आता हे सगळी चर्चा झाली आणि या संदर्भात सकाळपासून वेगवेगळे विषय यायला लागले. याचा बेस मुळातच शून्य आहे. आणि अशा पद्धतीच्या केवळ चर्चेत असलेल्या विषयांवरती आपण बोलणं मला वाटतंय आजच्या या क्षणी फार साधर्म्य राखणारं नाहीये. कोणाला माहिती होतं की देवेंद्रजी मागे शपथविधी झाले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होणार आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होणार आहेत. कुठल्याही मीडियाला, कुठल्याही पत्रकारांना या बाबतीत कसलीही माहिती नव्हती. कित्येक वेळेस मीडियामध्ये आता शपथविधी या आठवड्यात होणार की पुढच्या आठवड्यात होणार या विषयाच्या संदर्भात आपण गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्याने चर्चा ऐकतोय. पण या सगळ्या चर्चा घेऊन विनाकारणच काही लोकांनी इंटेन्शनली त्यांचे मोटिव्ह पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणीतरी चर्चा करतंय म्हणून आपण त्या विषयावरती बोलावं. यात मला विशेष साधर्म्य असं काही वाटत नाही. आणि राहिला प्रश्न आता तुम्ही सांगितलेल्या विषयाच्या संदर्भातला, तर एकनाथ शिंदेजी ठरवतील शिवसेनेची तिकीट कोणाला द्यायची. भारतीय जनता पक्षाने त्यावरती वक्तव्य कसं काय करावं? ज्या गोष्टीची पुष्टीच नाहीये, ज्या गोष्टीचे कसले पुरावे असतील तर समोर आणावेत. ज्यांनी कोणी लेख लिहिलेले आहेत आजच्या दिवशी, ज्यांनी कोणी मतं व्यक्त केलेली आहेत. त्यामुळे तो शिवसेनेचा सर्वस्वी प्रश्न आहे आणि त्याचे सर्व असलेले एकनाथ शिंदेजी ठरवतील की शिवसेनेची तिकीट कशी, कोणाला, कधी द्यायची. बर, आपल्यासोबत धनंजय शिंदे. धनंजय शिंदेजी, तुम्ही ना शिंदेच्या शिवसेनेचे घटक आहात ना भाजपचे घटक आहात. मात्र एक कॉमन फॅक्टर जो या चर्चेमधला आहे ते म्हणजे ईडीची कारवाई ही तुमच्या पक्षातल्या अनेक जणांना भोगावी लागते. ज्या वेळेला या दोन्ही पक्षांच्या बाहेरून ह्या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही बघता त्यावेळेला तुमचा अनालिसिस काय सांगतो? महाराष्ट्रामध्ये अमित शहानी उद्धवजींना जो शब्द दिलेला तो शब्द अमित शहानी पाळला नाही आणि म्हणून शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. आणि त्यानंतर मग आपण बघितलं की ज्या शिवसेनेबरोबर 27 वर्ष संसार केलेला त्या शिवसेनेचे 2 तुकडे केले भारतीय जनता पक्षाने. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सुद्धा त्यांनी 2 तुकडे करून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृतीचं वाटोळं केलेलं आहे. आणि हे जे नवीन राजकारण सुरू झालेलं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात मान्य नाही आहे. राहता राहिला प्रश्न ईडी संदर्भातला. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री आहेत, तर ईडीला अजूनही 5 पैशाचा घोटाळा सापडलेला नाहीये. जर चोरी करून ईडीची चौकशी लागली आणि जर सजा झाली तर परिस्थिती वेगळी असते. दुर्दैवाने आम आदमी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या संदर्भात काहीही पुरावे नसून सुद्धा त्यांना तुरुंगात ठेवलेलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे आणि जनतेला हे अजिबात मान्य नाहीये. त्याचं उत्तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीत मिळेल. परंतु आपण जर बघितलं असेल तर मध्य प्रदेशची निवडणूक जाहीर झाली, छत्तीसगडची निवडणूक झाली, राजस्थानची झालेली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग जे आहेत तर त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाचं उमेदवार भारतीय जनता पक्षाने डिक्लेअर केलेलं नाहीये. शिवसेनेशी म्हणजे शिवसेनेचा, उद्धवजींच्या शिवसेनेचा हा जो फेवरेट शब्द आहे की गद्दारी करून एकनाथ शिंदे आणि गट जो बाहेर पडलेला आहे त्याची किंमत ही आत्ता दिसेल. आणि अमित शहाच्या मते त्याची किंमत ही टॉयलेट पेपरपेक्षा जास्त नाही आहे. कारण आता ही सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण परवाच बघितलं की उत्तर मध्य मुंबईतला जो उत्तर पश्चिम मध्य मुंबईमध्ये शिवसेनेच्या 2 नेत्यांची जी भांडणं सुरू झालेली आहेत शिंदे गटाच्या, तर ही आता सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना 48 पैकी जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. आणि म्हणून उद्या त्यांना वाटलं की एकनाथ शिंदे सुद्धा काही म्हणजे तुम्ही असं म्हणताय की स्वतःची रणनीती राबवण्यासाठी भाजप ईडीची धमकी स्वतःच्या मित्रपक्षांना सुद्धा देऊ शकतं. धनंजय शिंदेजी, 200%. आणि ही म्हणजे एक प्रकारची भारतीय जनता पक्षाची, जे पक्ष फोडले एकनाथ शिंदे गटाशी केलेली भारतीय जनता पक्षाची गद्दारी आहे. म्हणजे गद्दारांनी गद्दारांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र, अशी एक नवीन संकल्पना महाराष्ट्रामध्ये येते आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष उद्या एकनाथ शिंदे असोत किंवा बाकीचे उरलेले त्यांचे मंत्री असोत सगळ्यांना बाजूला करतील. कारण त्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. सत्तेसाठी ते कुठच्याही थराला जाऊ शकतात. हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. बर, पुन्हा एकदा मी संजीव भोर यांच्याकडे येते. संजीव भोरजी, वरकरणी बघताना हे असं दिसतंय की तुमचे आनंदराव अडसूळ आहेत, प्रताप सरनाईक आहेत, यशवंत जाधव आहेत, भावना गवळी आहेत, यांच्यावरती ईडीचं आरोपपत्र दाखल आहे, गुन्हे दाखल आहेत. सध्या त्यांची चौकशी स्थगित आहे.
काहीही घडत नाहीये त्या प्रकरणामध्ये. पण यापुढे ते घडणार नाही, त्यांची चौकशी पुन्हा एकदा ती केस रिओपन होणार नाही किंवा त्यांना अटक होणार नाही. जर समजा ते गुन्हे काही समोर आले, काही धागेदोरे ईडीच्या हाती लागले तर कारवाई होणार नाही असं अजिबात सांगता येत नाही. त्यांचं नाव कुठेही क्लिअर झालेलं नाहीये. त्यामुळे या क्षणाला ईडीची टांगती तलवार ही एक शिंदे गटासाठी अलार्म असू शकते. आणि असं कळतंय की हे जे 4 नावं आता मी घेतली ते सगळे वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती करतायत की एक नाव कधी क्लिअर होणार. नाही, कसं आहे, हे जे आहेत हे आरोप आहेत. आपण एक समजून घ्या की हे आरोप आहेत. यात कुणावरही आरोप निश्चिती झालेली नाही हे समजून घेतलं पाहिजे. आरोप तर प्रत्येक पक्षातल्या, इथं कुठलाही पक्ष, आज इथे धनंजयजी ज्या पद्धतीने सांगतायत त्यांच्या पक्षातल्या कुणावर आरोप झाले नाहीत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत काय चाललंय, त्यांनी गद्दारीच्या बाबतीत जे शब्दप्रयोग या ठिकाणी केलेले आहेत, खरं तर आजच्या चर्चेत ते अनावश्यक होते. गद्दारी म्हणजे काय, तुम्ही काँग्रेस विरोधात लढता आणि तुम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होता, ही काय गद्दारी नाही का? मग याला गद्दारी म्हणायचं का? राजकीय भूमिका वेगवेगळ्या घेणं याला गद्दारी हा शब्दप्रयोग तुम्ही प्रचलित करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे खेदजनक आणि निंदनीय आहे, हे मला पहिल्यांदा सांगायचंय. दुसऱ्या बाजूने आपण जे म्हणालात की आमच्या काही चार नेत्यांची आपण नावं घेतली, यांच्यावर कुणावरही आरोप निश्चिती झालेली नाहीये, आरोप सिद्ध झालेले नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचे आरोप तर अनेक वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांवर आहेत. मग त्या सगळ्यांच्या बाबतीत हेच धोरण आणि हाच नियम लावणार का? त्यामुळं अशा पद्धतीने फक्त आरोप झालेत म्हणून आमच्या कुठल्याही नेत्यांच्या तिकीट कापले जातील, त्यांच्या संधी नाकारल्या जातील असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. आमचे सर्व नेते जे आहेत ते त्यांच्या आरोपातून बरे होतील, त्यांना कुणावरही आरोप सिद्ध होणार नाहीत याबद्दलही आम्हाला विश्वास आहे. आणि त्यामुळं या कारणांमुळं त्यांच्या संधी नाकारल्या जातील किंवा भाजप त्या बाबतीत काही आडकाठी आणेल असा विषय नाही. आताच या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्याही बोलल्या की शिवसेनेची जी तिकीट आहेत किंवा ज्या संधी आहेत त्या आमचे सर्वोच्च नेते, मुख्य नेते एकनाथजी शिंदे ठरवतील कुणाला संधी द्यायची आहे कुणाला नाही. आणि जे धोरण आहे की जे आता सध्या निवडून आलेले आहेत, आता सध्या त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांना संधी नाकारण्याचा कुठलाही अजेंडा पक्षाने पुढे केलेला नाही आणि भाजपने आमच्यावर तो लादण्याचा प्रयत्न केलेला नाही. या सगळ्या अफवा आहेत, वावड्या आहेत, हे मी आधी बोललेलो आहे. बर, नाही आम्ही असं म्हणत नाहीये की त्यांच्यावरती अशीच कारवाई होईल आणि तशीच कारवाई होईल. प्रश्न तेव्हा उपस्थित होतो ज्या वेळेला ॲब्रप्टली चौकशा सुरू होतात आणि ॲब्रप्टली त्या चौकशा बंद होतात. त्यावेळेला कुठेतरी प्रश्न सुरू होतो की ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा. प्रेरणा होनराव यांच्याकडे मी जाणार आहे. प्रेरणा होनरावजी, ज्या वेळेला एक ऑब्झर्व्हर म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे बघायची वेळ येते त्यावेळेला असं दिसतं की ईडीची कारवाई हे एक टूल सारखा वापर केला जात आहे की आपल्या पक्षाची रणनीती राबवण्यासाठी ईडीची कारवाई थांबवायची आणि आपल्या पक्षाची रणनीती राबवण्यासाठी ईडीची कारवाई सुरू करायची असा आरोप भाजपवरती केलेला आहे. सिच्युएशन बघता वावगं काय आहे, म्हणजे भाजप काय सत्तेतले यापूर्वीच्या इतर पक्षांपेक्षा वेगळं काही करताय असं नाही म्हणत आहे मी, पण वावगं काय आहे मग असे आरोप केले तर? प्रश्न मला वाटतोय आता आपचे प्रतिनिधी या ठिकाणी बरेचसे विषय बोलून गेले, त्यांनी प्रकर्षाने काही मुद्दे मांडले, मी ते सगळेच कव्हर करते. अमित भाईंनी सांगितलं होतं की 2.5 वर्ष त्यांनी काहीतरी शब्द दिला होता याचा उल्लेख केला. मला त्यांना प्रकर्षाने विचारायचं, त्यांनी आता उत्तर द्यावं. याचं प्रमाण, याचा पुरावा आपल्याकडे काय आहे तो आपण समोर ठेवावा. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी 2019चे विधानसभेचे इलेक्शन होत होते त्यावेळी आदरणीय मोदीजींच्या तोंडातून आणि अमित भाईंच्या तोंडून आम्ही सगळ्या सभांमध्ये देवेंद्रजींच्या विषयी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये भाषणं ऐकली, ज्या मंचावरती स्वतः उद्धव ठाकरे बसलेले होते. त्यावेळी त्यांचं तोंड बंद कोण केलं होतं, त्यावेळी बोलायला अडवलं कोण होतं, त्यामुळे गद्दारी करणारे कोण होते तर केवळ सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गद्दारी करून, भाजप सोबत गद्दारी करून जाणारे हे उद्धव ठाकरे जी होते हे सगळ्या महाराष्ट्राला स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आपनी महाराष्ट्रामध्ये स्वतःला आजमावल्यानंतर हाती काहीच लागलेलं नसताना अशा पद्धतीने मागच्या शिवसेनेचा पुळका घेत आत्ताच्या शिवसेनेला बोलणं, खऱ्या शिवसेनेला बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी या विषयामध्ये पडूच नये. राहिला प्रश्न तुरुंगात असलेल्या त्यांच्या नेत्यांचा, ज्यांच्या मागे ईडीचा सिसेमिरा लागलेला आहे, ते विनाकारण तुरुंगात ठेवलेले आहेत असं असंवैधानिक आणि बेसलेस विधान त्यांनी यावेळी केलं. कोर्ट याचा निकाल लावतो, कुठलाही पक्ष, कुठलीही सत्ता याचा निकाल लावत नाही.
ईडीचे पुरावे असतील तरच त्या अनुषंगाने चौकशी होत असते. ज्या ज्यावेळी पुरावे पुढे येतात त्या त्यावेळी ईडी चौकशी करते, त्याचे निकाल ईडी लावते, कोर्ट त्याचा निकाल लावतो. त्यामुळे तुरुंगात कोणाला जर यांच्या नेत्यांना डांबलेला असेल तर कोर्टाने दिलेला निर्णय हे त्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे असे असंविधानिक आणि बेजबाबदार वक्तव्य आपल्या न्यूज चॅनलवरती येऊन करावेत हे खरंच हास्यास्पद आहे. मला प्रकर्षाने दुसरा विषय वाटतोय, हे भांडणं लावायचं काम आहे ना, ज्यांना जे नॉन परफॉर्मर्स आहेत. आज ग्रामपंचायत इलेक्शनचे महाराष्ट्राने निकाल बघितले. सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आणि शिवसेनेला 2 नंबरवरती एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये जागा मिळाल्या. जर जनतेचा कौल नाहीये तर हे असं होऊच शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण क्रॉस चेकिंग आपल्या कामाच्या संदर्भामध्ये बघावं आणि मग या सगळ्या पद्धतीचे वक्तव्य द्यावेत. मला नम्रताजी आपल्यालाही सांगायचंय, ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. ईडीकडे पुरावे असतील. आता आपल्याच वक्तव्यामध्ये आलं होतं, आपण शिवसेनेच्या ज्या ज्या नेत्यांची नावं घेतली त्यांची चौकशी आता स्थगित असेल, थांबली असेल, चालू असेल, ती मागे घेतली गेलेली नाहीये. हे असंच आहे. ईडी चौकशी करते, ईडीकडे पुरावे असताना ईडी त्या संदर्भामध्ये बोलते. कुठलाही पार्टी, कुठलाही सत्ताधारी पक्ष किंवा कुठलाही पक्ष या विषयामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे सत्ताधारी असू देत किंवा ठीक आहे. विरोधी पक्षात बसलेले असू देत, ईडी बरं. आपलं काम करणार, कोर्ट आपलं काम करणार. बर, मुद्दा यामध्ये असा आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे प्रेरणाजी, मात्र या सगळ्यामध्ये ज्यावेळेला छगन भुजबळांचं नाव महाराष्ट्र सदन प्रकरणामधनं अचानकपणे वेगळं होतं, ज्यावेळेला अजित पवारांचं नाव सिंचन घोटाळ्यापासून वेगळं होतं, ज्यावेळेला शिखर बँकेचा घोटाळा असेल, साखर कारखान्यांचा घोटाळा असेल, यापासून एकेका नेत्यांची नावं ज्या ज्या वेळेला वेगळी व्हायला लागतात, क्लिअर व्हायला लागतात, मी पुन्हा एकदा वापरते, क्लिअर व्हायला लागतात, त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित होत असतो की मग ही जी मी 4 नावं आता स्क्रीनवरती सुद्धा चालतात आणि मी घेतली शिंदेच्या शिवसेनेच्या 4 जणांची नावं, त्या प्रकरणात चौकशी आता स्टॅग्नंट का आहे? तपास पुढे का सरकत नाहीये? त्या तपासाचे अपडेट का येत नाहीये? चौकशा का होत नम्रताजी, नाहीयेत? तुम्ही प्रकरण आता कसं पुढे जातं याचे काहीच अपडेट्स येत नाहीयेत. त्यावेळेला हा प्रश्न विचारला जातो. मी धनंजय शिंदेंकडे जाणार आहे. धनंजय शिंदेजी, राजकारणामध्ये कुठलाही पक्ष आपला पक्षाचा झेंडा अधिक ताकदीनं मिरवावा यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करत असतो. मग ते आपल्या विरोधकांना सप्रेस करण्यापासून ते अगदी आपल्या मित्र पक्षांना सुद्धा खाली खेचेपर्यंत त्यांची राजकीय महत्वाकांक्षा थांबत नाही. या क्षणाला या ठिकाणी आपण ज्या मुद्द्यावरनं चर्चा करतोय, ईडीची कारवाई हे एखाद्या राजकीय पक्षासाठी ट्रम्प कार्ड असू शकतं का? ईडीची कारवाई म्हणजे आपण ईडीच्या ज्या काही कारवाई केलेल्या आहेत गेल्या 10 वर्षात, तर त्यातली जवळजवळ 97% कारवाया ह्या भारतीय जनता पक्षाने आपल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांवरती केलेल्या आहेत. आणि ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे. आणि ईडी ही नुसती म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट जे काही काम करायला पाहिजे तर त्याला वॉशिंग मशीन असं म्हटलं पाहिजे. कारण ज्या नेत्यांवरती ईडीने कारवाई करायची धमकी दिली ते सर्व नेते भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर ते स्वच्छ झाले. म्हणजे मोदी वॉशिंग पावडर आणि ईडी वॉशिंग मशीन हे भारतीय जनता पक्षाचं नवीन यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने ते विरोधकांवरती आणि संपूर्ण देशातली सगळी जी काही लोकशाहीचा जो गळा घोटतायत त्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने सुद्धा ईडीला फटकारलेलं आहे. हे दुर्लक्षित चालत नाही. आणि ज्यांना ईडीची धमकी देऊन त्यांनी जनतेशी प्रतारणा केली, गद्दारी केली, स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करून ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांची अत्यंत केवलवाणी अवस्था कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने केलेली आहे याचा महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर देशातील जनतेला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मान्य नसल्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. परंतु मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. मगाशी भारतीय जनता पक्षाच्या ज्या आहेत कोणी प्रवक्त्या त्यांनी सांगितलं, जनतेशी भारतीय जनता पक्षाने गद्दारी केली आणि नंतर मग आपला मित्रपक्ष फोडला. महाराष्ट्रातल्या जनतेला आपण सामोरे जाऊन विचारूया की तुमचा अमित शहांवरती विश्वास आहे की तुमचा उद्धव ठाकरेंवरती विश्वास आहे. अमित शहा हे तडीपार होते आणि त्यांनी गुजरातचं मॉडेल मोदींच्या साह्याने कशा पद्धतीने उभं केले त्याची लखतरं सगळीकडे आता दिसली जात आहेत. गेल्या 9 वर्षांमध्ये देशाची काय अवस्था करून ठेवलेली आहे भारतीय जनता पक्षाने. आणि अशा वेळेस म्हणजे एक माफियागिरी जी असते ना, माफिया किंवा गँगवॉर ज्या पद्धतीने चालतं, म्हणजे समोरच्या टोळीतल्या लोकांना फोडायचं, हे कोणाशीच प्रामाणिक नसतात. आणि तो अप्रामाणिकपणा आत्ता दुर्दैवाने शिंदेंच्या गटाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. कारण मगाशी मी म्हटलं तसं शिंदेंवरती सुद्धा त्यांचा उपयोग संपल्यानंतर त्यांना बाजूला केलं जाईल पूर्णपणे.
बरं. संजीव भोर हे माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत. परंतु चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा जो भोळेपणा त्यांच्यामध्ये आहे, म्हणजे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे कोणाचेच नाही आहेत. आज लालकृष्ण अडवाणींची काय अवस्था केलेली आहे, ठीक आहे, स्वतःच्या पक्षाच्या आमदारांची आपण वेगळ्या किंवा मुद्द्यावरती खासदारांची जाऊया गेल्या नको. काही मात्र तुमचा मुद्दा लक्षात आला. मला अगदी शेवटची निवडणुकांमध्ये 15 त्यांनी काय सेकंद अवस्था आहेत. केलेली आहे? मला थेट प्रश्न संजीव भोर यांना विचारायचा आहे. संजीव भोरजी, ही जी 4 नावं आपण घेतली, भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव यांची नावं घेतलेली आहेत. उद्या जर अशी वेळ आली की यांना उमेदवारी द्यायची आहे, मात्र यांच्या भोवती ईडीचे आरोप इतके गंभीर आहेत की पक्षाला सेकंड थॉट करायची वेळ आलेली आहे, तर पक्ष विचार करेल का यांना उमेदवारी द्यावी अथवा नाही याबाबत? नाही, आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमच्या या 4ही नेत्यांबरोबर पक्ष पूर्ण ताकदीने यांच्या मागे, यांच्या पाठीशी उभा आहे आणि आमचे हे 4ही नेते 100% निर्दोष असतील यावरही आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला पर्यायी नावं शोधण्याची आज तरी गरज वाटत नाही. आमचे हे जे 4ही नावं आहेत हे सक्षम आहेत त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी. बरं, प्रेरणा होनरावजी, मला हो किंवा नाही मध्ये सांगा, जर समजा या 4 नेत्यांच्या नावाभोवती जर आरोपांचं वलय असेल तर भाजप शिंदेंवर दबाव आणेल का या नेत्यांना पर्याय शोधण्यासाठी? हा आजचा मुद्दा आणि हा चर्चेचा विषय, जर तरच्या विषयावरती आपण कमेंट करणं मला वाटतं बरोबर वाटत नाही. एकनाथ शिंदेजी जो निर्णय घेतील तो निर्णय योग्य असेल. ठीक आहे. कसं आहे, सत्तेचा सारीपाट असतो आणि आजकाल तर सत्तेचा सारीपाट झालेलाच आहे आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी सोंगट्या कशा पद्धतीने खेळल्या जातात याचे वेगवेगळे नमुने प्रत्येक दिवशी आपल्यासमोर येत आहेत. आणि अर्थात जसजशा गोष्टी समोर येतील तसतसे वेगवेगळ्या पद्धतीने कोण कुठली खेळी खेळतंय आणि कोण कशी रणनीती आखतंय हे आपल्यासमोर येणारच आहे. अर्थात जनता सुज्ञ आहे, प्रत्येक गोष्टीचे अर्थ त्यांना नक्कीच समजत असतील. चर्चेचा आजच्या विषयासाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, तिघांचेही आभार. आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.